औरादमध्ये महादेव मंदिरावर कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी श्रीशैल व काशीपीठाच्या जगद्गुरूंची उपस्थिती होती। यावेळी 551 जलकुंभांसह सुवासिनींची भव्य मिरवणूक निघाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील श्री महादेव मंदिरावर श्रीशैल पीठाचे डॉक्टर चन्नसिद्धाराम पंडिताराध्य आणि काशीपीठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य या जगद्गुरूंच्या मंगलमय उपस्थितीत कळसारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान मंदिर परिसरात दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला। 5 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत जिंतूर येथील षटस्थल ब्रह्म अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी शिवपुराणावर आधारित प्रवचनाचा कार्यक्रम केला, ज्याला गायक बसलिंगय्या गवई आणि तबलावादक सुभाष चौडापूर यांनी उत्तम साथ संगत दिली। 9 नोव्हेंबर रोजी अय्याचार्य आणि लिंगदीक्षा आणि नंदी व नवग्रह प्राणप्रतिष्ठापना हे धार्मिक विधी पार पडले। सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेल्या कळसारोहणासाठी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। श्री जागृत गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत 551 सुवासिनी जलकुंभासह सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे मिरवणुकीला विशेष शोभा आली। रथातून श्रीशैल पीठाचे डॉक्टर चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य आणि काशीपीठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्यांसह पुरवंतांचा कार्यक्रमही यावेळी पार पडला, ज्यामुळे मिरवणुकीला एक वेगळं चैतन्य प्राप्त झालं होतं। महादेव मंदिरात जगद्गुरूंच्या उपस्थितीत कळसारोहणाचा मुख्य कार्यक्रम विधिवत पार पडला। या सोहळ्याला माळकवठ्याचे षटस्थल ब्रह्म पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी आणि जिंतूर येथील षटस्थल ब्रह्म अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह अनेक संतगणांची उपस्थिती होती। कळसारोहण कार्यक्रमाच्या यशस्वी आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले यांचा, डॉक्टर शरणप्पा वरशेट्टी यांचा श्रीशैल व काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर धर्मसभा होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित राहून जगद्गुरूंचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले, भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा, अशोक वाले, माजी उपसभापती संदीप टेळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे, राजूर सोसायटीचे सचिव राजशेखर वाले, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದೀರಿ। ಸನ್ನಿಧಿಯವರು ಹೇಳಿದಂಗ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಆಗಿದೆ। ಮಹಾದೇವ ಮಂದಿರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಟಪವನ್ನು ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗ್ತದೆ ಗುಡಿ। ಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರ ವಿಶೇಷ ಅನುದಾನ ಮತ್ತು ಭಕ್ತರ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ಅದು ಕೂಡ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತ ಭರವಸೆಯನ್ನ, ವಿಶ್ವಾಸವನ್ನ, ಸನ್ಮಂಗಲ ಕಾಮನೆಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಜಗದ ಪಿತರ ಒಂದೇ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಂದ್ರೆ ವಾಗತ್ತ ವಿವ ಸಂಪೃತ್ತೋ ವಾಗತ್ತ ಪ್ರತಿಪತ್ತೆ ಜಗದ ಪಿತರ ಒಂದೇ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರು। ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಆದಿ ದಂಪತಿಗಳು। ಈ ಜಗತ್ತು ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡದ್ದು ಯಾರಿಂದ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಒಂದಿಷ್ಟು ಇಂದ ನೋಡಿದಾಗ ವೇದಾದಿಗಳು ನಮಗೆ ಉಪನಿಷತ್ತಾದಿಗಳು ಏನ್ ಹೇಳ್ತಾವ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಈಶಾವಾಸ್ಯಮಿದಂ ಸರ್ವಂ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ಜಗತ್ಯಾಂ ಜಗತ್ ತೇನ ತಕ್ತೇನ ಮುಂಜಿತ ಮಾಗೃದಃ ಕಶ್ಯಸಿದ್ಧನಂ। ಅಂದ್ರೆ ಈಶಾವಾಸ್ಯ ಉಪನಿಷತ್ ನಮಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈಶಾವಾಸ್ಯಮಿದಂ ಸರ್ವಂ, ಅವನಿಂದ ಸೃಷ್ಟಿಯಾದಂತ ಇದು ಪ್ರಪಂಚ। ಆ ಒಂದು ಈಶನಿಂದ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ಸೃಷ್ಟಿಯಾದಂತ ಪ್ರಪಂಚ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಚರಾಚರ ವಸ್ತುಗಳೇನದಾವ ಅಂದ್ರೆ ಜೀವಿಗಳಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಅಚರ ವಸ್ತುಗಳಾಗ್ಲಿ, ಏನು ಮಣ್ಣು, ಕಲ್ಲು, ಗಿಡ, ಗಂಟಿ, ಪ್ರಾಣಿ, ಪಕ್ಷಿ ಏನದಾವ ಇವೆಲ್ಲ ಯಾರಿಂದ ಸೃಷ್ಟಿಪಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿವೆ? ಇವೆಲ್ಲ ಆ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿವೆ। आज दिनांक 10/11/2025 रोजी औराद येथे श्री महादेव मंदिराचा कळसारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। तर या कार्यक्रमाला श्रीशैलचे जगद्गुरू आणि काशीचे जगद्गुरू उपस्थित होते आणि या ठिकाणी अमोल असं त्यांनी मार्गदर्शन केले आणि शेवटी 1 तासानंतर कार्यक्रमाला सांगण्यात आले।